नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो आणि जे कार्यरत असलेले शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत, जे की आहे शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे 23 नोव्हेंबरला होणारी। मग आता आपली परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे आणि आपल्या या परीक्षेसाठी खूप कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत। मग या कमी दिवसामध्ये आपल्याला कमी दिवसात शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करावी या विषयासंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आता परीक्षेसाठी जेमतेम 19-20 दिवस राहिलेले आहेत। मग ह्या 19-20-21 दिवसामध्ये आपल्याला टीईटी पास करता येते का, असा सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल। साहजिकच आहे, इतके दिवस झाला आपण अभ्यास करतोय, आणखीन मनामध्ये कॉन्फिडन्स आला नाही की आपली टीईटी पास होईल का, आणि त्यातल्या त्यात 20 ते 21 दिवस राहिलेले आहेत, 19 दिवस राहिलेले आहेत। मग आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकतो का, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल। शिल्लक दिवस किती राहिलेले आहेत? 20 ते 21। मग मनामध्ये प्रश्न काय पडलेला आहे? शक्य आहे का आपण टीईटी पास करू शकतो का? हो, हे शक्य आहे। कधी शक्य आहे? ज्यावेळेस आपल्या मनाने ठरवले, ज्यावेळेस आपल्या मनाने ठरवले आणि आपल्या मनामध्ये आत्मविश्वास असला तर आणि तरच। आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास हवा, अति आत्मविश्वास नको। हो, मी आणखीन एकदा सरळ सांगतोय, ह्या 20 ते 21 दिवसामध्ये किंवा 19 दिवसामध्ये आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पास करता येते का? हे शक्य आहे का? होय, हे शक्य आहे। हा सगळ्या मनाचा खेळ आहे। आपण जर ठरवलं तर होय, हे शक्य आहे, आपण अभ्यास करायला सुरुवात केली तर हे शक्य होऊन जातं। आणि जर आपल्या मनाने ठरवलं की नाहीये, होत नाहीये, तर होत नाहीये। आणि मनाने ठरवलं किंवा मनाने नाही ठरवलं तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये 100% कॉन्फिडन्स येईल की होय, ह्या 20-21 दिवसामध्ये मी टीईटी पास करू शकतो। कारण हा सर्व मनाचा खेळ आहे। या मनाच्या खेळामध्ये तुम्ही मला साथ द्यायची आहे, मी तुम्हाला साथ देणार आहे, आणि मी अशा काही गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यानंतर ह्या 20 ते 21 दिवसामध्ये 100% टीईटी पास करता येते। त्याआधी सर्वात अगोदर तुमच्या मनाची तयारी हवी। तुमच्या मनाची तयारी असेल तर आणि तर ही गोष्ट शक्य आहे। कसं आहे, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे। मन के जीते जीत है, मन के जीते जीत है, मन के हारे हार, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, मन के जीते जीत है, मन के हारे हार, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार। मित्रांनो, हा सगळा मनाचा खेळ आहे। आपल्या मनाने ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं। त्यासाठी सांगतोय, 20 ते 21 दिवसामध्ये आपण टीईटी पास करू शकतो का? होय, कसं करू शकतो, कसं करू शकतो, का करू शकतो, त्याच्यासाठी काय करायला हवं, सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहा। हे पहा, शक्य आहे का? शक्य आहे, फक्त तुमच्या मनाची तयारी हवी। त्यासाठी मी सुद्धा तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे। तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा। होय, मी करू शकतो, मी करणारच आहे आणि मी करणारच आहे, इतका जबरदस्त आत्मविश्वास हवा। पण अति आत्मविश्वास नको। म्हणजे अति आत्मविश्वास म्हणजे कसं आहे, माझा जबरदस्त अभ्यास झालेला आहे, मी पेपर फाडून सोडतो,
एवढा फाजील आत्मविश्वास नको. माझा अभ्यास झालेला आहे, मी चांगला पेपर सोडवेल, किंवा माझा अभ्यास झालेला नाही आहे तरीसुद्धा मी अभ्यास करेल आणि पेपर चांगला करेल. नाहीतर आता करतो मग करतो, हा करतो, मला एकदा वाचलं की लक्षात राहते, असला आत्मविश्वास नको. मग आता त्यासाठी तुम्हाला काय हवं की ह्या 20 ते 21 दिवसामध्ये एक प्रॉपर प्लॅनिंग हवं. प्रॉपर प्लॅनिंग, त्याच्यासाठी प्रॉपर गायडन्ससुद्धा हवं आणि प्रॉपर प्लॅन करायला हवं. आता ह्या 20 ते 21 दिवसामध्ये तुम्हाला काय करायला हवं, मी शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास बस एवढंच करायला हवं. ना माझा घर संसार नको, माझे सासू सासरे नको, माझा इतर सामाजिक परिवारसुद्धा नको. सामाजिक बंधनं आहेत ते तोडून द्या. ह्या 20 ते 21 दिवसामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास एवढ्या गोष्टी करायला हवा. आता काय करू नये, काय करू नये मध्ये त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो. ह्या 20 ते 21 दिवसामध्ये सर्वप्रथम काय करू नये तर हे पहा, तुम्ही कुठलेही क्लास लावलेले असाल नसाल किंवा यूट्यूबवरले व्हिडिओसुद्धा पाहत असाल नसाल तर हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्या. ह्या 20 ते 21 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये तुम्ही यूट्यूबवरले व्हिडिओ असो किंवा क्लासची व्हिडिओ असो किंवा 5-5, 6-6 तासाचे मॅरेथॉन असो, ह्या व्हिडिओपासून दूर राहा किंवा लेक्चर ऐकायचे बंद करा. हे 20 ते 21 दिवस ऐकण्याचा कालावधी नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 20 ते 21 दिवस हा कालावधी ऐकण्याचा नाहीच आहे. तर काय करायचे ह्या 20 ते 21 दिवसामध्ये, ह्या 20 ते 21 दिवसामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास कसा करायचा आहे, काय करायचं आहे तुम्हाला, फक्त अभ्यास. आणि त्या अभ्यासामध्ये काय करायचं आहे, फक्त तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे. आणि ह्या सेल्फ स्टडीमध्ये काय करायचं आहे, फक्त आणि फक्त रीडिंग करायचं आहे, दुसरं काहीही करायचं नाही आहे. ह्या 20 ते 21 दिवसामध्ये तुम्ही कुणाचेही लेक्चर पाहू नका. ह्याच्याकडून मी सुद्धा जास्त लेक्चर टाकणार नाही आहे. महत्त्वाचे असतील तेवढेच व्हिडिओ टाकेल, पण 4-4 तासाचे, 5-5 तासाचे, 3-3 तास, 4-4 तास क्लासमध्ये वाया घालू नका. क्लासेस करू नका, क्लासेसमध्ये वेळ वाया घालू नका. काय करायचं आहे, सेल्फ स्टडी करायचं आहे आणि जास्त अभ्यास करायचा आहे. तेही सेल्फ स्टडीमध्ये जास्त रीडिंग करायचं आहे. मग आपल्याला काय करायचं, किती करायचं आहे तर रोज किमान 8 ते 10 तास. होय, ह्या 8 ते 10 तासामध्ये तुम्ही रोज चांगला रीडिंग केल्यानंतर, सेल्फ स्टडी केल्यानंतर, फक्त जास्त वाचन केल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकता. आता जे याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये नवीनच आहेत, त्यांनी आत्ता पण कसलाही अभ्यास केला नाही, होत नाही, हे करण्या मनामध्ये मरगळ आलेली आहे किंवा करत आहेत तरीसुद्धा आत्मविश्वास नाही आहे आणि क्लास लावूनसुद्धा त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास येत नाही आहे. अशांसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेलो आहे. कुठल्या की नोट्स, फायनल ऑप्शन. ह्या नोट्स आम्ही तुमच्यासाठी फायनल ऑप्शन घेऊन आलेलो आहे. ह्या नोट्स कशा असणार आहेत हो, पेपर 1, ज्यांचा पेपर 1 आहे 1ली ते 5वी, तुमच्यासाठी मी 60 मार्काच्या नोट्स घेऊन आलेलो आहे. ह्या 60 मार्काच्या नोट्स म्हणजे ह्या 60 पैकी तुम्हाला 60 मार्क्स मिळून जातात. आता ज्यांचा पेपर 2 आहे, ज्यांचा पेपर 2 आहे आणि पेपर 2 त्यांनी सामाजिक शास्त्र घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी मी तब्बल 90 मार्काच्या नोट्स घेऊन आलेलो आहे. फक्त ह्या 15 ते 20 दिवसामध्ये मी ज्या काही नोट्स देणार आहे त्या नोट्स वाचा. तुमचा पेपर 1 मध्ये 60 मार्क्स मिळून जातात, पेपर 2 मध्ये 90 मार्क्स मिळून जाणार आहेत. आणि ज्यांचा पेपर 2 मॅथ्स सायन्स आहे त्यांना 45 मार्क्स आपल्या नोट्सच्या माध्यमातून भेटून जाणार आहेत. फक्त पेपर 1 साठी राहिला विषय कुठला, 30 मार्काचा, तुम्ही मराठी इंग्लिश थोडंफार करा, भेटून जातील. सामाजिक शास्त्रामध्ये मराठी बोनस करा, तुम्हाला ऑलरेडी मी 90 मार्काच्या नोट्स दिले. पेपर 2 मॅथ्स सायन्स ज्यांचा आहे त्यांना सुद्धा मी 45 मार्काच्या नोट्स देणार आहे. एवढं सगळं करायचं आहे. आता तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स देणार आहे, पेपर 1 60 मार्काच्या नोट्स देणार आहे. तुम्हाला फक्त आणखीन काय करायचं आहे, थोडं फक्त मराठी इंग्लिश गणित करायचं आहे. मराठी इंग्लिश कुठून करायचं आहे, बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामधून करायचं आहे. गणित कुठून करायचं आहे, शालेय पाठ्यपुस्तकातून करायचं. 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचा, 5वी 7वीचं स्कॉलरशिप वाचा, बस झालं. तुम्ही पेपर 1 पास झाला आणि 60 मार्काच्या मी तर तुम्हाला नोट्स देणारच आहे.
पेपर 2 सामाजिक शास्त्रामध्ये मी तर तब्बल 90 मार्काच्या नोट्स देणार आहे. ह्या 90 मार्काच्या नोट्समध्ये तुम्हाला फक्त मराठी आणि इंग्लिश थोडासा तडका मारायचा, बस तुम्ही पेपर 2 आराममध्ये पास होऊन जाणार आहेत. आणि पेपर 2 ज्यांचे मॅथ्स सायन्स घेतलेलं आहे त्यांना तर मी रेडीमेड 45 मार्काच्या नोट्स देणार आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मराठी इंग्लिश थोडंफार करायचं आहे आणि गणित करायचं आहे. मराठी इंग्लिश आणि थोडंफार गणित केलं तर तुमचा पेपर 2 सुद्धा निघून जाणार आहे. मग आता ह्या नोट्स कशा आहेत, कोणत्या नोट्स देणार आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित सांगतो. जास्त काळजी करू नका, फक्त व्यवस्थितपणे ऐका, समजून घ्या. कारण मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि आपल्या मनामध्ये आत्मविश्वास राहू द्या, कॉन्फिडन्स राहू द्या, होय मी करू शकतो. आता मी तुम्हाला हे जे काही पासिंगच्या नोट्स देणार आहे त्याच्याकडे घेऊन जातो. हे पहा, पेपर 1 साठी मी तुम्हाला तब्बल 60 मार्काच्या नोट्स देणार आहे. याच्यामध्ये ह्या 60 मार्काच्या नोट्समध्ये पहिला तुमचा सगळ्यात अवघड जाणारा विषय कुठला आहे, परिसर अभ्यास, जो की असतो 30 मार्काला. मग ह्या 30 मार्काच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान एवढं सगळं करावं लागतं. हे क्लासेसच्या माध्यमातून पूर्ण होत नाही. यासाठी शालेय पाठ्यपुस्तकं, जुना प्लस नवीन अभ्यासक्रम एवढं सगळं वाचावं लागतं. मग याच्याच मी तुम्हाला नोट्स घेऊन आलेलो आहे. या परिसर अभ्यासच्या 30 मार्काच्या मी तुम्हाला नोट्स देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला किती, तब्बल 15 PDF भेटून जातील. 15 PDF मी देणार आहे. एका PDFची किंमत फक्त आणि फक्त 71 रुपये आहे. अशा 15 PDFची किंमत किती होते, 1065 रुपये होते. पण तुम्ही फक्त परिसर अभ्यासच्या ह्या 30 मार्काच्या जर नोट्स पाहिजे असतील, 15 PDF, एक PDF 71 रुपयाची आहे. अशा 15 PDF आहेत. ह्या 15 PDFच्या माध्यमातून तुमचा परिसर अभ्यास 30 पैकी 30 मार्काचा कव्हर होऊन जातो. आणि याची किंमत आहे 1065 रुपये. पण तुम्हाला एवढी द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त 950 रुपये द्यायची गरज आहे. आता ह्या 15 PDFमध्ये 15 PDF कुठले आहेत हा सुद्धा प्रश्न पडलेला असेल तर काळजी करू नका, मी व्यवस्थितपणे सांगतो. ह्या ज्या काही मी तुम्हाला पेपर 1च्या परिसर अभ्यासच्या 15 PDF देणार आहे. ह्या 15 PDFमध्ये विज्ञानाच्या 3 PDF असणार आहेत. म्हणजे 3री ते 8वीचं जुनं विज्ञान, त्यानंतर 6वीचं विज्ञान नवीन आणि 7वीचं नवीन विज्ञान. एवढे केले की तुम्हाला पेपर 1चं परिसर अभ्यासमधले विज्ञानामधले आउट ऑफ मार्क मिळून जातात. त्यानंतर मी तुम्हाला इतिहासाच्या 5 PDF देणार आहेत. म्हणजे नवीन प्लस जुन्या अभ्यासक्रमाचे 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हा 5 PDF. याच्यामध्ये 9वी आणि 10वीचा लेटेस्ट इतिहास असेल. त्याच्यानंतर 5वी म्हणजे भूगोलाच्या 5 PDF भेटून जातील. ह्या भूगोलाच्या 5 PDF 6वी पासून 10वीच्या असणार आहेत. त्यानंतर नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्राची एक PDF सेपरेट असेल, ती आहे 92 पेजेसची, ती भेटून जाईल. त्यानंतर परिसर अभ्यासची एक PDF. आता ही परिसर अभ्यासची PDF म्हणजे 3री, 4थी, 5वीला परिसर अभ्यास असा शालेय ह्याच्यामध्ये विषय आहे. याच्यामध्ये आपण नोट्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास येऊन जातो, असे घडलो आपण येऊन जातो, मग 5वीचा भूगोल येऊन जातो, विज्ञान येऊन जातं. हे सगळं मिक्स आपण ह्या परिसर अभ्यासच्या एका PDFमध्ये दिलेलं आहे. फक्त एवढी PDF करून 71 मार्क पडतील का, नाही. त्यासाठी तुम्हाला विज्ञानाच्या 3 PDF वाचावं लागतील, इतिहासाच्या 5 वाचावं लागतील, भूगोलाच्या 5 वाचावं लागेल, नागरिकशास्त्राची 1 आणि परिसर अभ्यासची 1. एवढ्या सगळ्या PDF वाचाव्या लागतील. एवढ्या सगळ्या PDF वाचल्यानंतर कुठं तुमच्या 30 पैकी 30 मार्क्स मिळून जातात. आली गोष्ट लक्षात. त्यानंतर आहे हे परिसर अभ्यास 30 मार्काचं झालं. फक्त ज्यांना परिसर अभ्यास पाहिजे आहे 30 मार्काचंच फक्त आम्हाला परिसर अभ्यास पाहिजे, बाकी काय नको, आमची तयारी झाली, आम्हाला फक्त परिसर अभ्यासच्या नोट्स पाहिजे आणि हा 15 PDF पाहिजे असतील तर याची किंमत होते 1065 रुपये. पण नाही, तुम्हाला 950 रुपयामध्ये 30 मार्काच्या परिसर अभ्यासच्या नोट्स भेटून जातात. आता पेपर 1 मी किती सांगायचं आहे, 60 मार्काचा. परिसर अभ्यास किती, 30 मार्क झालं. आता नंतर आहे मानसशास्त्र. मानसशास्त्र म्हणा, बालमानस मानसशास्त्र म्हणा, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र म्हणा, वर्तनाचे मानसशास्त्र म्हणा, ते मानसशास्त्र. ह्या मानसशास्त्र 30 मार्काला आहे आपल्या पेपर 1ला. आता ह्याची सुद्धा आपल्याकडे नोट्स आहेत. याची एक PDF असणार आहे. ह्या मानसशास्त्राच्या एका PDFची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त 351 रुपये. नाम मात्र 351 रुपये आहे. मानसशास्त्राच्या PDFमध्ये तब्बल 18 चॅप्टर असणार आहेत आणि 18 चॅप्टरच्या बाहेर मानसशास्त्रामध्ये काहीही येणार नाही याची गॅरंटी मी देतो. मग पहा, ही 1065 प्लस 351 रुपये
टोटल होतात 1416 रुपये. पण तुम्हाला 1416 रुपये द्यायची गरज आहे का? अजिबात नाही हो. मला तुमची काळजी आहे, तुम्ही पास व्हावं फक्त असा माझा विचार आहे. त्यासाठी मी तुम्हाला पेपर 1चा 60 मार्काचा बंच फक्त आणि फक्त 1301 रुपयाला देत आहे. याच्यामध्ये परिसर अभ्यासच्या 15 PDF आणि मानसशास्त्राची एक मिळून अशा 16 PDF 1416 रुपयाच्या फक्त आणि फक्त 1301 रुपयाला मी तुम्हाला देणार आहे. विषय कळाला? ज्यांना फक्त परिसर अभ्यास 30 मार्काचं घ्यायचं आहे त्यांनी 15 PDFचे 1065 रुपये होतात, पण त्यांना 950 रुपयाला भेटून जातील. ज्यांना मानसशास्त्र घ्यायचं आहे फक्त 30 मार्काचं त्यांनी 351 घ्या, किंवा ज्यांना पेपर 1चा पूर्ण बंच घ्यायचा आहे परिसर अभ्यास प्लस मानसशास्त्र 60 मार्काचा, तर त्यांना हा बंच फक्त आणि फक्त 1301 रुपयाला भेटून जाईल. आता वळू आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे. त्याच्या अगोदर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. मी तुम्हाला इथं खाली लिंक देतो, त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता वळू पेपर 2 सामाजिक शास्त्र. आता हा सामाजिक शास्त्र 90 मार्काचा आहे. पेपर 2 ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे तो 90 मार्काचा आहे. मग आता ज्यांना फक्त सामाजिक शास्त्राचे 60 मार्काचे PDF पाहिजेत, 60 मार्काच्या PDF पाहिजेत. आम्ही मानसशास्त्र ऑलरेडी घेतले, पण आम्ही हा व्हिडिओ पाहून आलो, फक्त आम्हाला सामाजिक शास्त्र 60 मार्काची तयारी करायची आहे. ते सुद्धा मी सांगतो. हे पहा, सामाजिक शास्त्र इथं 30 मार्क झालेले आहेत. हे सामाजिक शास्त्र इथं 30 मार्क आहे, सामाजिक शास्त्र 60 मार्क. 60 मार्काच्या PDF ह्यात तुम्हाला 15 PDF भेटतील. सामाजिक शास्त्राच्या किती? टोटल 15 PDF भेटतील. एका PDFची किंमत 71 रुपये आहे आणि 15 PDFची किंमत होते 1065 रुपये. पण काळजी करू नका, हे तुम्हाला मी डिस्काउंटमध्ये बसून देतो. पण आता ह्या सामाजिक शास्त्राच्या 15 PDFमध्ये तुम्हाला काय भेटेल? इतिहासाच्या 7 PDF, म्हणजे 6वी 7वी 8वी 9वी 10वी ह्या 5 झाल्या. पण नववी इतिहास आणि नवीन 10वी इतिहास अशी 2, म्हणजे अशी इतिहासाच्या 7 PDF तुम्हाला भेटून जातील. बाकी 9वी 10वीच्या 2 जुन्या सुद्धा PDF असतील. आणि 6वी 7वी 8वी तर हे नवीन प्लस जुनं सुद्धा आहे. त्यानंतर भूगोलाच्या 6 PDF, 6वी 7वी 8वी 9वी 10वी ह्या 5 होतात. पण जगाच्या भूगोल ही एक सुद्धा PDF मी तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये. हे झाले इतिहासाच्या 7 PDF, भूगोलाच्या 6 PDF, त्यानंतर नागरिकशास्त्राची 1 PDF आणि त्यानंतर परिसर अभ्यासची 1 PDF. ही मस्त आहे, कारण याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास आहे असे घडलो आपण आहे, आणि 5वीचा भूगोल सुद्धा आहे. आणि कारण या PDFवर सुद्धा 4 ते 5 मार्क पेपर 2ला विचारले जातात. आता सामाजिक शास्त्र ज्यांना घ्यायचं आहे त्यांना फक्त 60 मार्काच्या PDF घ्यायच्या. ह्या 60 मार्काच्या PDF मध्ये मी तुम्हाला 15 PDF देणार आहे. ह्या 15 PDFची किंमत होते फक्त 1065 रुपये. पण तुम्हाला 1065 द्यायची गरज आहे का? अजिबात नाही आहे. तुम्हाला द्यायची गरज किती आहे? फक्त आणि फक्त 950 रुपयामध्ये. ह्या 950 रुपयामध्ये तुम्हाला 15 PDF भेटून जातील. आणि ह्या 15 PDFच्या माध्यमातून तुमची 60 मार्काची दर्जेदार अद्ययावत तयारी होऊन जाईल. ह्या नोट्स मी स्वतः लिहिलेल्या आहेत, लिहिल्यानंतर टाईप करून घेतलेल्या आहेत, टाईप करून त्या स्वतः पाहिलेल्या आहेत, स्वतः करेक्शन करून घेतलेल्या आहेत. अद्ययावत दर्जेदार नोट्स आहे. नोट्सच्या बाबतीत तुम्ही कसलीही शंका घेऊ नका. ज्यांना फक्त पेपर 2 सामाजिक शास्त्राच्या 60 मार्काच्या नोट्स पाहिजेत, ह्या 60 मार्काच्या नोट्समध्ये तुम्हाला 15 PDF भेटतील. 15 PDFची किंमत 1065 होते, पण नाही, तुम्हाला फक्त 950 रुपये द्यायचे. आता तुम्हाला आणखीन याच्यामध्ये पेपर 2 मी सांगितलेलं आहे, पेपर 2 सामाजिक शास्त्र 90 मार्क. ह्या 90च्या 90 मार्काची तयारी करायची आहे, तर तुमच्यासाठी आहे मानसशास्त्र. आता ह्या मानसशास्त्र किती आहे? 30 मार्काला आहे. ह्या 30 मार्काची 1 PDF आहे आणि एका PDFची किंमत 351 रुपये आहे. मग हे 1065 प्लस 351. मग आता तुम्ही सामाजिक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये मानसशास्त्र सुद्धा केलेलं आहे, सामाजिक शास्त्र सुद्धा घेतलेलं आहे. पण हा सगळा अभ्यास केल्यानंतर तुमचं रिव्हिजन कितपत झाले हे पाहण्यासाठी तुमच्यासाठी मी आणलेला आहे सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच. ह्या संभाव्य प्रश्नसंचामध्ये 7 संभाव्य प्रश्नसंच असणार आहेत आणि एक संभाव्य प्रश्नसंच हा 100 प्रश्नांचा आहे. त्याच्यामध्ये इतिहास 50, भूगोल 50. मग इतिहासामध्ये 35 इतिहास, 15 नागरिकशास्त्र, भूगोलामध्ये 40 भूगोल आणि 10 अर्थशास्त्र, असं डिवायडेशन करून एक प्रश्नसंच केलेला आहे. असे 7 प्रश्नसंच आहेत. तब्बल 700 प्रश्न झाले. तेही 4थीच्या भूगोलापासून 10वीच्या भूगोलापर्यंत, 4थीच्या इतिहासापासून 10वीच्या इतिहासापर्यंत
सगळं नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र काहीही सोडलेलं नाही आहे. नवीन असो जुना असो सगळं इन्क्लूड केलेलं आहे. मग याच्यामध्ये फक्त 7 प्रश्नसंच आहेत का, 700 प्रश्न आहेत का, नाही. मग याच्यानंतर मी तुम्हाला मागं आणखीन भरपूर चार्ट दिलेले आहेत. मग इतिहासातील जनक, इतिहासातील साहित्य संपदा, मग इतिहासातील कोणाचे ग्रंथ आहेत, पुन्हा नंतर इतिहासातील महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह, भूगोलाचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह, हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. जवळजवळ 1000+ ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला ह्या सामाजिक शास्त्राच्या संभाव्य प्रश्नसंचामध्ये भेटून जातील. आता हा तुम्हाला सामाजिक शास्त्राचा 90 मार्काचा बंच घ्यायचा असेल, तुम्हाला फक्त सामाजिक शास्त्र 60 मार्काचं घ्यायचं असेल 950ला भेटून जाईल. मानसशास्त्र घ्यायचं असेल सेपरेट 351ला भेटून जाईल. पण तुम्हाला सामाजिक शास्त्राचा हा 90 मार्काचा फुल बंच घ्यायचा असेल तर कसं आहे, 1065 प्लस मानसशास्त्राचे 351 आणि ह्या संभाव्य प्रश्नसंचाचे 151 अशा टोटल मिळून ह्या 90 मार्काच्या बंचमध्ये तुम्हाला 17 PDF भेटून जातील. ह्या 17 PDFची किंमत 1567 होते. पण तुम्हाला 1567 रुपये द्यायची गरज आहे का, नाही. किती द्यायची आहे, फक्त आणि 1401 रुपये. हे पहा, तुम्ही सामाजिक शास्त्राचे 60 मार्काचे PDF घेतल्या, त्याच्यामध्ये 15 PDF आली आणि त्यानंतर मानसशास्त्राची सुद्धा घेतली. आता ह्या 60 मार्काच्या PDF तुम्हाला 15 PDF कितीला देणार आहे, 950 आणि त्यानंतर मानसशास्त्र 351 आणि तुम्हाला सामाजिक शास्त्र कितीला भेटणार आहे, 151. यांची टोटल केली तर होती 1452. तरीसुद्धा मी तुम्हाला 1401ला देणार आहे. मग तुम्ही हा पूर्ण जर बंच घेतला 17 PDFचा तर तुम्हाला आणखीन चांगली सूट भेटून जाते. आता वळू आपण ज्यांचा पेपर 2 आहे. ह्या पेपर 2 ज्यांचा आहे त्यांच्या पेपर 2 मध्ये ज्यांचा गणित आणि विज्ञान आहे, ह्या गणित आणि विज्ञानमध्ये मी तुम्हाला विज्ञानाच्या 15 मार्काच्या PDF देणार आहे. ह्या 15 मार्काच्या PDF मध्ये तुम्हाला 3 PDF भेटतील. 3री ते 8वीचं जुनं विज्ञान ते 71 रुपयाला आहे. पुन्हा 6वी विज्ञान, 7वी नवीन विज्ञान, ह्या 3 PDF केल्या आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याची 313 रुपये किंमत आहे. ह्याच्यातून तुम्हाला 15 मार्काची विज्ञानची तयारी होऊन जाते. त्यानंतर आहे मानसशास्त्र. मानसशास्त्र 30 मार्काचे आहे. एक PDF आहे 351 रुपये. म्हणजे तुम्हाला ज्यांचं पेपर 2 आहे, पेपर 2 गणित विज्ञान, त्यांना 564 रुपयामध्ये 45 मार्काची तयारी होऊन जाणार आहे. मग आता राहतो विषय ज्यांचा पेपर 1 सुद्धा आहे आणि प्लस पेपर 2 सामाजिक शास्त्र सुद्धा आहे. मग यांच्यासाठी काय आहे तर काळजी करू नका, यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे कॉम्बो बंच आहे. ह्या कॉम्बो बंचमध्ये तुम्हाला 20 PDF भेटून जातील आणि ह्या 20 PDFची किंमत फक्त आणि फक्त 1631 रुपये आहे. आता ह्या PDF या सगळ्या 20 PDFची किंमत किती, 1700 काही समथिंग काहीतरी होते. पण मी तुम्हाला 1631 रुपयाला देणार आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सूट भेटेल. जवळजवळ 1800च्या आसपास किंमत होते. पण पेपर 1 आणि पेपर 2चा कॉम्बो बंच हा मी तुम्हाला 1631 रुपयाला देणार आहे. याच्यामध्ये ह्या सगळ्या नोट्स येऊन जातील कॉम्बोमध्ये. आता प्रश्न पडला असेल की हे सगळं ठीक आहे पण आम्हाला नोट्स घ्यायच्यात, कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगतो. हे पहा, इथं दिलेला आहे नंबर 89 99 65 38 15 99 70 96 11 44. हे आपले नंबर आहेत. ह्या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा, पेटीएम करा. तुम्हाला ज्या नोट्स पाहिजेत त्या नोट्सची जी काही प्राईज आहे त्याची पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्हाला लागलीच नोट्स भेटून जातील. आणि आणखीन एक महत्त्वाचं, ह्या ज्या काही नोट्स देणार आहे ह्या सगळ्या नोट्स टाईप केलेल्या आहेत. ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटणार आहेत आणि ह्या नोट्सला पासवर्डसुद्धा असणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, तुम्ही नोट्स घेतलात, पैसे दिलात, नोट्स घेण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, पैसे देऊन नोट्स घेत आहेत, अभ्यास करायचा असेल तर आणि तरच नोट्स घ्या. नाहीतर पैसे देऊन तुम्ही नोट्स घेत आहात आणि नोट्स तिकडे धूळ खात बसत आहेत. असं करणार असेल तर अजिबात नोट्स घेऊ नका. त्यांच्यासाठी माझ्या नोट्स नाही आहेत. ज्यांना खरंच पैशाची किंमत कळते आणि पैशाच्या किमतीपेक्षा जास्त ह्या नोट्सची किंमत कळते, ह्या नोट्स खूप व्हॅल्युएबल आहेत, खूप मेहनत करून काढलेल्या आहेत, त्यासाठी सांगतोय. तुम्ही पैसे देऊन घेत आहात, वाचणार असेल तर ह्या नोट्स ह्या खरंच अगदी प्रामाणिकपणे सांगतोय, कारण खूप मेहनत घेतलेली आहे.
वाचणार असाल तर आणि तरच घ्या, आणि वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी खूप उशिरा ह्या नोट्स घेतल्या, अगोदर घेतल्या असतं तर आणखीन चांगला अभ्यास झाला असता. काळजी करू नका, ह्या 20-1 दिवसामध्ये सुद्धा होऊन जातील. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मी नोट्स तुम्ही पेमेंट केली, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट सेंड केला, तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये नोट्स भेटून जातील, टाईप केलेल्या नोट्स आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचं, याला व्हॉट्सअप ह्या नोट्सला पासवर्ड असतो. पासवर्ड कसा असतो तो सुद्धा सांगतो. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही पैसे दिलात, पैसे देऊन नोट्स घेतलात, मी तुम्हाला नोट्स दिल्या, पासवर्ड सहित दिल्या, पण आणखीन एक महत्त्वाची, तिथं व्हॉट्सअपची सेटिंग चेंज करायची. डिसॅपिअरिंग मेसेज म्हणून असतं, त्या डिसॅपिअरिंग मेसेज 24 तासाचं असतं, 7 दिवसाचं असतं, 90 दिवसाचं असतं आणि ऑफ असतं. ते डिसॅपिअरिंग मेसेज ऑफ करायचं, कारण तुम्ही मेसेज पाठवला किंवा नोट्स घेतल्या, मी नोट्स दिल्या तर ती 24 तासानंतर डिलीट झाल्या, त्या अवघड गोष्ट होऊन जाते. ती डिसॅपिअरिंग मेसेज हे ऑफ करून टाकायचं. आणि तुम्ही एकदा नोट्स घेतल्यात, जर मी व्हॉट्सअपला पाठवल्या, तुम्ही पैसे देऊन नोट्स घेतला, स्क्रीनशॉट पाठवला, मी नोट्स पाठवल्या, आणि ह्या नोट्स तुमच्याकडून 5 दिवसाच्या आत जर डिलीट झाल्या, किती 5 दिवसाच्या आत जर डिलीट झाल्या. आता कसं लेकरं बाळं असतात, लहान लेकरं असतात, तिकडून तिकडून कोणी मोबाईल घेतं, काही उडवतं, काही होऊ शकतं, म्हणून तुमच्याकडून ह्या 5 दिवसाच्या आत जर नोट्स डिलीट झाल्या तर मी तुम्हाला परत देईल. म्हणजे मी माझ्याकडून माझं कर्तव्य पार पडेल की बाबा माणूस हा चुकीचा पुतळा आहे, की त्यांच्याकडून नोट्स डिलीट होऊ शकतात, व्हॉट्सअप डिलीट होऊ शकतं, करप्ट होऊ शकतात. मी तुम्हाला नोट्स परत 5 दिवसाच्या आत देईल. पण 5 दिवसानंतर जर तुमच्याकडून नोट्स डिलीट झाल्या तर चुकून सुद्धा मला परत नोट्स मागायच्या नाहीत. सर मी पैसे दिले होते, मी तुमच्याकडून 5-7 दिवस झाले, माझ्याकडून डिलीट झाले, मला परत द्या, असं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला परत पे करावं लागेल. पे केल्यानंतर तुम्हाला नोट्स भेटतील. पण 5 दिवसाच्या आत नोट्स डिलीट झाल्या, मी अगदी प्रामाणिकपणे देईल नोट्स, कारण 5 दिवसाच्या आत डिलीट झाल्यानंतर मी तुम्हाला देणार आहे. काय काळजी करू नका. पण 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर, वर्षभर नंतर डिलीट झाल्याने पुन्हा मागचाल तर अजिबात भेटणार नाही आहे. वळू आता आपण पासवर्डकडे. आता हा पासवर्डचा खेळ काय आहे तर प्रत्येक PDFला पासवर्ड आहे, आणि पासवर्ड हा युनिक आहे. तुम्हाला नोट्स फॉरवर्ड करता येणार नाहीत. तुम्हाला प्रिंट करायचे असतील तर प्रिंटचं ऑप्शन सुद्धा आहे, प्रिंटसुद्धा करू शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. पण तुम्ही मल्टिपल टाईम ह्या नोट्स फॉरवर्ड करायचा प्रयत्न केला तर फाईल करप्ट होऊन जाईल. फाईल करप्ट झाल्यानंतर नोट्स परत भेटणार नाही आहेत. तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर त्यावेळेस फक्त मला मेसेज करा, त्याला एक कोड असतो, तो कोड मी तुम्हाला सांगेल. आता हा पासवर्ड आहे. हा पासवर्ड काय आहे, प्रत्येक PDFला मी पासवर्ड दिलेला आहे. आता समजा तुम्ही 6वी इतिहासची PDF घेतलेली आहे, फक्त 6वी इतिहास घेतलेली आहे, त्याची 71 रुपये किंमत आहे, तुम्ही ती घेतलात. आता मी तुम्हाला नोट्स पाठवली, त्या PDFचं नाव काय असतं, 6th हिस्ट्री PDF 5. आता हे 5 काय आहे, तुम्हाला मी PDF पाठवली, त्या PDF तयार करताना मी त्याचं नाव टाकलेलं असतं. 6th हिस्ट्री म्हणजे ती PDF कितवीची आहे ते ओळखू येण्यासाठी, आणि त्याला नंबर दिलेला असतो, 1 2 3 4 5 6 असं रँडम नंबर टाकलेले असतात. म्हणजे हे अनगिनत नंबर टाकलेले असतात. आता ऑटोमॅटिक ते AI प्रोटेक्शनमुळे डायरेक्ट PDF तयार होत राहतात. 6th हिस्ट्री PDF 5 तुम्हाला आली. मग आता ही PDF आली, मग हे PDF ओपन करण्यासाठी त्याचा पासवर्ड कसा असतो तर हे पहा, इथं मी तुम्हाला PDF पाठवलेली आहे 6th हिस्ट्री PDF 5. मग पासवर्ड सुद्धा खाली पाठवणार, त्याच्यामध्ये पहिल्यांदा लिहिलेलं असणार 6th हिस्ट्री 5. म्हणजे तुम्हाला PDF कुठली पाठवलेली आहे 6वी इतिहास 5, म्हणजे त्या PDFचा नंबर आहे 5, 6वी इतिहास 5. मग इथं पासवर्डसाठी सुद्धा मी तुम्हाला अगोदर त्या PDFचं नाव असतं, हे जे आहे वरती हे PDFचं नेम असतं. मग त्याच्यानंतर इथं पासवर्ड टाकलेला आहे. हे पासवर्ड म्हणजे हा पासवर्ड आहे का, हा पासवर्ड टाकल्यानंतर PDF ओपन होईल का तर अजिबात नाही आहे. त्याच्या खाली हा जो टाकलेला आहे 6th हिस्ट्री 89012, हे जे टाकलेलं असतं, हे जे खालचं दिलेलं आहे पासवर्डच्या खाली एवढं सगळं दिलेलं आहे, फापट पसारा एवढा सगळा टाकायचा, त्यानंतर तुमची PDF ओपन होते. असा साधा सरळ रूल आहे. सगळं कळालं, एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स आहेत, मी तुम्हाला देणार आहे. पेपर 2च्या 90 मार्काच्या देणार आहे. पेपर 2 ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे त्यांना 45 मार्काच्या देणार आहे. आणि ज्यांचं पेपर 1 आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र असं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे कॉम्बो नोट्ससुद्धा आहेत, त्या 1630 रुपयाला आहेत. ज्यांना फक्त परिसर अभ्यास घ्यायचा आहे 30 मार्काचं, याच्यामध्ये 15 PDF भेटतील. 1065 किंमत आहे, पण तुम्हाला फक्त 950 रुपयामध्ये ह्या 15 PDF भेटून जातील.
तुम्हाला फक्त मानसशास्त्र घ्यायचं आहे, मानसशास्त्र 351 रुपयाला आहे. तुम्हाला पेपर 1चा 60 मार्काचा पूर्ण बंच घ्यायचा आहे 16 PDFचा, हा तुम्हाला फक्त आणि फक्त 1301 रुपयाला भेटून जाईल. तुम्हाला सामाजिक शास्त्र घ्यायचं आहे फक्त पेपर 2चं, तेही फक्त 60 मार्काच्या नोट्सचं, तुम्हाला 15 PDF घ्यायच्यात. 15 PDF घ्या, ह्याची किंमत आहे 1065 रुपये. पण तुम्हाला 1065 द्यायच्यात का नाही, फक्त द्यायच्यात 950 रुपये. मग तुम्हाला मानसशास्त्र घ्यायचे, मानसशास्त्र 351ला घेऊ शकता. पण तुम्हाला आता ह्या सामाजिक शास्त्रामध्ये पूर्णच्या पूर्ण 90 मार्काचा 17 PDFचा बंच घ्यायचा आहे, तर तुम्हाला 1401ला भेटेल. आणि फक्त तुम्हाला सामाजिक शास्त्राचा प्रश्नसंच घ्यायचा असेल तर तो फक्त 151ला भेटून जाईल. आता ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांना विज्ञानाच्या 3 PDF घ्यायच्यात, त्या 213ला भेटून जातील. तुम्हाला मानसशास्त्र घ्यायचं 30 मार्काचं, ते 351 रुपयाला भेटून जाईल. आणि ज्यांना कॉम्बो घ्यायचा आहे ते 1631 रुपयाला कॉम्बोमध्ये 20 PDF भेटून जातील. हे असं साधं सरळ आहे. प्रत्येक PDFला पासवर्ड आहे, नोट्स व्हॉट्सअपला पासवर्ड स्वरूपात भेटून जातात. नोट्स घेण्यासाठी 89 90 65 38 15 99 70 96 11 44 या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा, व्हॉट्सअप पेटीएम करा. तुम्हाला लागलीच पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा, तुम्हाला लागलीच व्हॉट्सअपला ह्या PDF भेटून जातील. PDF फॉरवर्ड करता येणार नाहीत, PDFला पासवर्डसुद्धा असतो. ह्या अशा साध्या सरळ गोष्टी आहेत. आणि तुम्हाला आणखीन शंका येत असतील तर आपले नोट्स टाकलेले नोट्सचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहून घेऊ शकता. तुम्हाला सॅम्पल पाहिजे असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, सॅम्पल्स मागवा. तुम्हाला परिसर अभ्यास सामाजिक शास्त्राच्या नोट्सचे सॅम्पल पाठवतो, त्याच्यामध्ये तब्बल 50 पेजचं सॅम्पल पाठवतो. 50 पेज वाचून ठरवा की नोट्स घ्यायचेत का नाही. एवढे सॅम्पल कोण देत नसतं. आपल्या नोट्स खूप डीप आहेत, एकदम जबरदस्त आहेत. पेपर परिसर अभ्यास सामाजिक शास्त्राच्या तब्बल 60 पेजेस म्हणजे 45 पेजेसचे मी तुम्हाला सॅम्पल देतो. त्यानंतर मानसशास्त्राच्या सुद्धा 24 पेजचं मी तुम्हाला सॅम्पल पाठवतो. एवढं 24 पेज कोण द्यायला लागलं सॅम्पल, कुणीही देत नाहीये. काही जणांच्या तर 50 पेजमध्ये सामाजिक शास्त्राच्या नोट्स संपून जातात. आपलं नाही, आपलं सॅम्पलच 45 पेजचं आहे. विचार करा, आपल्या डीप नोट्स आहेत, जबरदस्त नोट्स आहेत. एवढ्या सगळ्या नोट्सचा अभ्यास केल्यानंतर मी बॉन्डवर सुद्धा लिहून देऊ शकतो की तुम्ही 100% TET पास होऊ शकता. पण काय पाहिजे, जिगर पाहिजे आणि मनाची तयारी पाहिजे. त्यासाठी तुम्ही थोडासा खर्चसुद्धा केलेला पाहिजे. आत्ता पैसे गेलेले हरकत नाही आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट लाईफ टाईम अचिव्हमेंट असल्यासारखं आहे. कारण एकदा TET पास केली तर आयुष्यात कधी पास करायची गरज नाही आहे. आत्ताची वेळ निघून गेली तर ही वेळ नंतर कधी येणारच नाही आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. आज आत्ता ताबडतोब विषय खल्लास करून टाकायचा, जास्त लोड घ्यायचा नाही आहे. विश्वास ठेवा. एवढं तळमळीनं कळकळीनं सांगतो, एवढं जीव तोडून सांगतो, थोडा तरी विश्वास ठेवा. कारण ह्या नोट्स ह्याच TETला भेटतील, पुढल्या TETला भेटतील का नाही याची शाश्वती नाही. तुम्ही पुढल्या TETची वाट पाहूच नका, घेऊन टाका. होते केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. आणि नोट्स घ्या, अभ्यास करा. ह्या 20 दिवसामध्ये किती तास अभ्यास करायचा आहे, रोज 8 ते 10 तास अभ्यास केल्यानंतर तुम्ही जबरदस्त अभ्यास होईल 8 ते 10 तासामध्ये. आणि एक PDF वाचायला किती वेळ लागणार आहे हो? एक PDF वाचायला फक्त 2.5 ते 3 तास. रोज तुमच्या 2 ते 3 PDF वाचून होतात. 8 ते 10 तासाचं कॅल्क्युलेशन केल्या तर रोज तुमच्या 2 ते 3 PDF वाचून होतात. मानसशास्त्रासाठी सेपरेट 2 ते 3 दिवसामध्ये मानसशास्त्र पूर्ण होऊन जातं. आणि परत एकदा असं रिव्हिजन मारलं तरी मानसशास्त्र पूर्ण होऊन जातं. त्यामुळे वेळ भरपूर आहे. वेळ संपला नाही असं ठरवू नका. वेळ आहे, भरपूर आहे, पुष्कळ वेळ आहे. दिवसाचे 24 तास आहेत. ह्या 24 तासामधले तुम्हाला फक्त 8 ते 10 तास अभ्यास करायचे आणि रोज 2 ते 3 PDF वाचायचे. बस एवढं केले की तुमचा जबरदस्त अभ्यास होऊन जाईल. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही स्वतः शिक्षक पात्रता परीक्षा, अभ्यास एके अभ्यास आणि नोट्स एवढं फक्त कॅल्क्युलेशन लावा, एवढं फक्त गोष्ट लक्षात ठेवा आणि 100% तुम्ही TET पास झालेले असाल. तर जास्त वाट पाहू नका, जास्त विचार करू नका. ह्या नंबरवर फोनपे करा, गुगल पे करा, पेटीएम करा. पेमेंट झाली की स्क्रीनशॉट करा. ज्या नोट्स पाहिजेत त्या घेऊन टाका आणि अभ्यासाला लागा. आणि तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल तर सॅम्पलसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच
थांबू आणि जाताना आणखीन एकदा सांगतोय, मन के जीते जीत है, मन के हारे हार, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। शिक्षक पात्रता परीक्षा पास करायचं हे स्वप्न पहा, हे स्वप्न पाहण्याचा तुमचा अधिकार आहे। हे स्वप्न पहा, शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही 100% पास व्हा, कारण मन के जीते जीत है, मन के हारे हार। विश्वास ठेवा, ह्या नोट्स घ्या, विश्वास ठेवून ह्या नोट्स घ्या, नोट्स घेऊन त्याचा अभ्यास करा। गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही 100% TET पास कराल म्हणजे कराल। तर ठीक आहे, तुर्तास आपण इथंच थांबू। हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुमच्या मित्रमैत्रिणींना, शिक्षक वर्गांना, सगळ्यांकडे हा व्हिडिओ व्हायरल करून टाका। 20 दिवसामध्ये TET पास करणं शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे।